नमस्कार। आज श्रावण कृष्ण षष्ठी शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा पुरुषांच्या गटात इलाम सिंगनी तर महिलांच्या गटात स्वाती गाढवेनं जिंकली। संकल्पच्या दहीहंडीत 10 थर लावणाऱ्यांना 21 लाख रुपयांचं पारितोषिक। आणि ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ठरली फ्लॉप शो। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। सैन्य दलाच्या क्रीडा विभागाच्या इलाम सिंग यांनी 1 तास 7 मिनिटं आणि 37 सेकंद वेळ देत ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा जिंकली। तर महिलांच्या 15 किलोमीटरच्या गटात मध्य रेल्वेच्या स्वाती गाढवे हिने 59 मिनिटं 53 सेकंद वेळ देत ही स्पर्धा जिंकली। पावसाची तुरळक हजेरी आणि खड्ड्यांचा अडथळा पार करत हजारो स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते। रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला। या स्पर्धेच्या पुरुष गटात अर्जुन प्रधान यानं तर महिला गटात मनीषा साळुंके हिनं उपविजेतेपद पटकावलं। शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली। या स्पर्धेत 500 मीटरच्या ड्रीम रन स्पर्धेत महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी कन्या आणि मुलगा तसंच आमदार राजन विचारे, उपमहापौर मिलिंद पाटणकर, अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, नगरसेवक मुकेश मोकाशी, उपायुक्त दिलीप ढोले हे यामध्ये सहभागी झाले होते। 18 वर्षाखालील मुलांच्या गटात अक्षय अलांदे प्रथम, निर्मल यादव द्वितीय, अवधूत मांडवकर तृतीय। 15 वर्षाखालील मुलांच्या गटात ओमकार म्हात्रे प्रथम, प्रफुल्ल गोणे द्वितीय तर सनी कोळीनी तृतीय क्रमांक पटकावला। 15 वर्षाखालील मुलींच्या गटात जयश्री गावंड प्रथम, दर्शना राव द्वितीय, असिना काचरा तृतीय। 12 वर्षाखालील मुलांच्या गटात डब्ल्यू यादवनं प्रथम, मुकेश भिंद द्वितीय तर नयन गोणेंनी तृतीय क्रमांक पटकावला। 12 वर्षाखालील मुलींच्या गटात मूर्ती कुमार प्रथम, मानसी मात्रे द्वितीय तर प्रीती चव्हाणनी तृतीय क्रमांक पटकावला। ज्येष्ठ नागरिक पुरुषांच्या गटात संभाजी डेरे प्रथम, श्रीधर धोंडियाल द्वितीय तर एकनाथ पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला। ज्येष्ठ नागरिक महिलांच्या गटात सुनंदा देशपांडे प्रथम, नानकी नेहलानी द्वितीय तर सविता पालांडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे लाखो रुपये खर्च करून प्रसिद्धीचा झगमगाट आपल्यावरच मारून घेणं असा प्रकार असून यंदाही थोड्याफार फरकाने असाच प्रकार पाहायला मिळाला। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा जाहीर झाल्यापासून नेहमीच वाद निर्माण करणारी ठरते। यंदाही ही स्पर्धा अशीच वाद निर्माण करणारी ठरली। स्थायी समितीमध्ये या स्पर्धेच्या खर्चावरून बराच वाद रंगला। स्पर्धेच्या फलकासाठी वापरण्यात आलेल्या फ्लेक्ससाठी अवाच्या सवा दर देण्यात आल्याचे आरोपही झाले। प्रत्येक स्पर्धेसाठी वेगळं खातं आणि त्या खात्याचा हिशोब नसल्याची टीकाही झाली। मुळातच सतीश प्रधान यांनी मॅरेथॉन स्पर्धा सुरू केल्यापासून या स्पर्धेचा उपयोग काय असा निरुत्तरित करणारा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो। लाखो रुपये खर्च करून अजूनही ठाण्यातील या स्पर्धेतून मोठा ॲथलीट तयार झाला नसल्याचंच दिसत आहे। महापालिकेतल्या शाळेच्या मुलांना मात्र जबरदस्ती करून दरवर्षी धावायला लावलं जातं आणि स्पर्धेतील स्पर्धकांचा आकडा फुगवला जातो। मात्र या स्पर्धेतून फारसं काही कुणाच्याच हाती लागत नाही। यंदा रस्त्यातील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला। उपस्थितीही जाहीर केल्याप्रमाणे दिसली नाही। एकेकाळी या स्पर्धेला राष्ट्रीय दर्जा होता, मात्र हा दर्जा आता राज्यस्तरीय स्पर्धेचा आला असून लाखो रुपये खर्च करून महापालिका नेमकं साधते काय हा प्रश्न दरवर्षी उपस्थित होतो। ठराविक पदाधिकाऱ्यांवर प्रसिद्धीच्या झोतापलीकडे या स्पर्धेतून अद्याप तरी फारसं काही हाती लागल्याचं दिसलं नसून ही स्पर्धा म्हणजे लाखो रुपये खर्च करूनही फ्लॉप शो ठरली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला असून आतापर्यंतच्या सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे। गेल्या वर्षी जून महिन्यापासून 26 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यामध्ये सरासरी 1308 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। तसंच गेल्या वर्षी 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 2441 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। यंदा मात्र ही सरासरी 24 ऑगस्टलाच पावसाने ओलांडली असून यावर्षी 25 ऑगस्ट पर्यंत 2474 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।
राज्यातील कोळी बांधवांच्या सर्वतोपरी सहाय्यासाठी सुसज्ज कोळी भवन ठाण्यात उभारलं जात असून या कोळी भवनाचं भूमिपूजन राज्यपाल के शंकर नारायणन यांच्या हस्ते येत्या बुधवारी होणार आहे। महाराष्ट्र कोळी संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मीनाताई ठाकरे चौकासमोरील कॅसल मिल इथे हे नियोजित कोळी भवन उभारलं जाणार आहे। हे कोळी भवन सुमारे 400 चौरस मीटर जागेत उभारलं जाणार असून 3 मजली कोळी भवनामध्ये राज्य संपर्क कार्यालय, कॉन्फरन्स हॉल, राज्यभरातून कामानिमित्ताने येणाऱ्या कोळी बांधवांची राहण्याची, चहा पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे। या कोळी भवनात संगणक, इंटरनेट, सीसीटीव्ही कॅमेरे अशा अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं अनंत तरे यांनी सांगितलं। या नियोजित कोळी भवनाच्या भूमिपूजनानंतर कोळी बांधवांच्या राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या राज्यव्यापी मेळाव्याला राज्यपाल मार्गदर्शन करणार असल्याची माहिती अनंत तरे यांनी यावेळी दिली। ओवळा माजिवडा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन मेळाव्यास आणि वैद्यकीय शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता। या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते झालं। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात शासनाच्या योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदे आणि सोयी सुविधा यावर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना माझे जीवन गाणे या कवी मंगेश पाडगावकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या गीतांची, त्याचबरोबर चांद फिर निकला या जुन्या नव्या गीतांच्या कार्यक्रमाची मेजवानी मिळाली। या कार्यक्रमाचा 1,500हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला। रस्त्यावरून पायी घरी जात असलेल्या 50 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे। राबोडीमध्ये राहणारी ही 50 वर्षीय महिला वर्तकनगर येथील लोकपुरम सोसायटीत घरकाम करते। नेहमीप्रमाणे ती घरकाम करून घरी परतत असताना तिच्याच परिसरात राहणाऱ्या दिलीप जाधवने तिचा विनयभंग केला। या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी दिलीप जाधवला अटक केली आहे। संकल्पच्या दहीहंडीत 10 थर लावणाऱ्यांना 21 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार असून 7 थर लावून हंडी फोडणाऱ्या महिलांना 2 लाखाचं पारितोषिक मिळणार आहे। एका पत्रकार परिषदेत संकल्पचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी ही माहिती दिली। संकल्पतर्फे सर्वांसाठी खुली अशी एक, तसंच ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी आणि महिला गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी एक अशा 3 हंड्या बांधल्या जाणार आहेत। 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5,55,000 रुपये, तर ठाण्याच्या गोविंदा पथकांसाठी 1,11,000, तर महिला गोविंदा पथकांसाठी 51,000 असं बक्षीस दिलं जाईल असं फाटक यांनी सांगितलं। 8 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख, 7 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 15,000, तर 6 थरांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार असल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितलं। श्रावण महिन्यातला आजचा 3रा सोमवार। आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने विविध शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती। अनेक ठिकाणी शिवमंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं। भक्ती भरल्या या श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवारचं महत्त्व विशेष आहे। या दोन्ही वारी कडक उपवास करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे। दिवसभराच्या उपवासानंतर तिन्ही सांजेच्या सुमाराला दिवावात करून चवईच्या पानावर देवाला महानैवेद्य दाखवला जातो आणि मग उपवास सोडला जातो। शहरांमध्ये चवईची पानं मिळणं कठीण असल्याने उपलब्ध असलेल्या केळीच्या पानांवर नैवेद्य दाखवला जातो। आजच्या श्रावणी सोमवारी फुलबाजारात विविध फुलांना विशेष मागणी असते। पांढरी फुलं, बेल आणि नैवेद्यासाठी केळीच्या पानांची मागणीही वाढते। आज विविध शिवमंदिरात शिवमहिम्न आणि रुद्राचं पठण सुरू होतं। या घोषातच मंदिरातून दुधाचा अभिषेक केला जात होता। केवळ मंदिरातच नव्हे तर काही लोक आपल्या घरी सुद्धा शंकरावर अभिषेक किंवा लघुरुद्र करतात। नवविवाहित स्त्रियांनी शंकराच्या पिंडीवर आज मुगाची शिवामूठ वाहिली। विश्वेश्वर महादेव मंदिरात बर्फाची 12 ज्योतिर्लिंग करण्यात आली होती। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची 13वी पुण्यतिथी धीर गंभीर वातावरणात संपन्न झाली। ठाण्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। शिवसेना नेते अनंत तरे, माजी उपमहापौर मनोज लासे, आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनीही शक्तीस्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी असंख्य चाहत्यांचीही गर्दी झाली होती।
दिघे यांच्या आनंदाश्रमातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। ठाणे वार्ता परिवारातर्फेही आनंद दिघे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन।